गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 10वा अध्यायाचे महात्म्य सांगत आहे, जे श्रवण केल्याने जीवनाचा उद्धार होऊन घर धनधान्याने भरून मनुष्याला मुक्ती मिळते. अवश्य एकदा घरात लावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. असे सांगून त्या कमळनीने स्पष्ट आणि मधुरवाणीने 10व्या अध्यायाचे पठन केले आणि ती मुक्त झाली. ते ऐकल्यानंतर तिने दिलेले उत्तम कमळ आणून मी आपणाला अर्पण केले आहे. एवढी गोष्ट सांगून त्या पक्षाने आपल्या शरीराचा त्याग केला की एक अद्भुत अशी घटना घडली. तोच पक्षी आज गीतेच्या 10व्या अध्यायाच्या प्रभावाने ब्राह्मण कुळात उत्पन्न झाला आहे. जन्मापासून अभ्यास असल्यामुळे बाल्यावस्थेतच त्याच्या मुखातून नेहमी गीतेच्या 10व्या अध्यायाचा उच्चार होत असतो. 10व्या अध्यायाच्या अर्थाच्या चिंतनाचा असा परिणाम झाला आहे की सर्व भूतमात्रांमध्ये स्थित शंखचक्र गदा भगवान विष्णूचे नेहमी दर्शन करीत असतो. त्याची प्रेमभरित दृष्टी जेव्हा कोणत्या देहधारीच्या शरीरावर पडते तेव्हा तो दारुड्या असो आणि ब्रह्महत्या ही का नसो असो मुक्त होतो. तसेच पूर्वजन्मी अभ्यास केल्यामुळे 10व्या अध्यायाच्या महात्म्याने त्याला दुर्लभ तत्वज्ञान प्राप्त आहे. तसेच याने जीवनमुक्तीही प्राप्त करून घेतली आहे. जेव्हा रस्त्याने चालू लागतो तेव्हा मी याला हाताचा आधार देऊन असतो. भृगुटे हे सर्व गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य आहे. पार्वती, अशा प्रकारे भृंगीरीटीला मी जी पाप नाशिनी कथा सांगितली आहे तीच येथे तुम्हाला सांगितली आहे. नर असो वा नारी किंवा कोणीही का असेना, या 10व्या अध्यायाच्या श्रवणाने त्याला सर्व आश्रमांचे पालन करण्याचे फळ प्राप्त होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेच्या 10वा अध्याय समाप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः. हरये नमः. हरये